औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचं समर्थन करत नाही. नागपुरातल्या हिंसाचारावरून संघानं टोचले कान. नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग, अश्लील शेरेबाजीसह वर्दी खेचत विवस्त्र करण्याचा प्रयत्न. भालदारपूरमधील धक्कादायक घटना, गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल. हिंसाचारानंतर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता. 11 भागात कर्फ्यू आणि शाळा बंदच. कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्याचं 250 कोटींचं नुकसान. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमनचे जबाब पुढारी न्यूजच्या हाती. सुदर्शन घुलेनं देशमुखांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचं जबाबातून समोर. खंडणी न दिल्यास कंपनी बंद करण्याचीही दिलेली धमकी. शेतकरी नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं अरबी समुद्रात आंदोलन. तुपकरांना पनवेलमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमध्येही 3% वाढ होणार. एकेरी प्रवासासाठी 5 रुपये जादा मोजावे लागले. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत मिनी बसला आग. रोमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, तर काही कामगार वेळीच बसमधून उतरल्यानं बचाव. नाशिकच्या तिवंदा चौकातील रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. रंगपंचमी खेळणाऱ्यांची गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती. माथेरान दुसऱ्या दिवशीही बंद. पर्यटकांच्या फसवणुकीविरोधात आंदोलन. प्रशासनाकडून अद्याप तोडगा नाही.